तुम्ही बाजारातून खाण्याचे सामान किंवा औषधे खरेदी करता तेव्हा त्याची एक्सपायरी डेट नक्कीच तपासून घेता। सुरक्षेच्या कारणास्तव तसं करणं गरजेचे देखील आहे। याशिवाय आणखी काही गोष्टी आहेत ज्या एक्सपायर होतात पण आपण त्यावर लक्षच देत नाही। यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या किचनमध्ये वापरण्यात येणारा गॅस सिलेंडर। हो, तुम्ही बरोबर ऐकलत, LPG गॅस सिलेंडर। LPG गॅस सिलेंडरची देखील एक्सपायरी डेट असते। सिलेंडर घेताना आपण गॅस लीक आहे की नाही हे तपासतो, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची एक्सपायरी डेटच चेक करत नाही। प्रत्येक महिन्याला गॅस सिलेंडर आपण खरेदी करतो, मात्र त्याची एक्सपायरी डेट कधी असते हे तुम्हाला माहिती आहे का? ती कशी तपासायची ते आज आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही सिलेंडर नीट निरखून पाहिला असाल तर त्यावर 3 पट्ट्या असतात। त्यावर 1-25, B-26 किंवा C-27 सारखे नंबर लिहिलेले असतात। या नंबरवरूनच तुम्ही सिलेंडरच्या एक्सपायरी डेटची माहिती मिळवू शकता। जर तुमच्या सिलेंडरवर A लिहिलेले असेल तर तो जानेवारी ते मार्च महिना दर्शवतो। सिलेंडरवर B लिहिलेले असेल तर एप्रिल ते जून पर्यंतचा महिना दर्शवतो। सिलेंडरवर C लिहिलेले असेल तर जुलै ते सप्टेंबर पर्यंतचा महिना दर्शवतो। आणि जर तुमच्या सिलेंडरवर D लिहिलेले असेल तर ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंतचा महिना त्यात असतो। दरम्यान अल्फाबेटच्या पुढे काही क्रमांकही लिहिलेले असतात। हे जे नंबर सिलेंडर कोणत्या वर्षी एक्सपायर होणार आहेत ते दर्शवतात। जर तुमच्या सिलेंडरवर B-25 असं लिहिलेले असेल तर सिलेंडर 2025च्या एप्रिल ते जून महिन्यात एक्सपायर होणार आहे। या ट्रिकमुळे आता तुम्हाला तुमच्या घरी गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट कशी तपासायची हे कळलं असेल। त्यामुळे आजच आपल्या घरातील सिलेंडरची एक्सपायरी डेट चेक करून घ्या आणि ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। धन्यवाद।